शेतकरी मित्रांनो, पीक विमा मिळण्याचा तर या वर्षीचा मार्ग मोकळा झालेला आहे. म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असेल त्याला निश्चित पीक विमा मिळणार आहे. पण आता त्यामध्ये काही शेतकऱ्याचं नुकसान कमी झालेलं असू शकतं, काही शेतकऱ्यांचं जास्त झालेलं असू शकतं. मग आता बऱ्याचशा शेतकऱ्याला वाटतं आपलं नुकसान झालंय म्हणजे आपल्याला जास्त पीक विमा मिळेल, काहीला वाटतं आपलं कमी झालेलं आपल्याला कमी मिळेल. आणि मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस अतिवृष्टी नुकसान भरपाईची घोषणा केली होती त्यावेळेस हेक्टरी 17,500 रुपये शेतकऱ्यांना सरसगट पीक विमा मिळेल असं सांगितलं होतं. मग बाकीच्यांनाही वाटू शकतं की आपल्याला 17,500 मिळेल जरी नुकसान कमी झालेलं असेल तर. ज्याचं जास्त झालंय त्याला वाटत असेल आपल्याला 17,500 मिळतील. मात्र आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे बघायचंय की खरंच मुख्यमंत्र्यांनी जशी घोषणा केली होती की हेक्टरी 17,500 रुपये हा शेतकऱ्यांना सरसगट पीक विमा मिळेल, तर त्याबद्दल नेमकं आज बघायचंय आपल्याला की खरंच शेतकऱ्यांना किती मिळू शकतो आणि मिळणार हे निश्चित आहे. कारण एक लक्षात घ्या, या वर्षीची जी काही पैसेवारी आहे का ती 50 पेक्षा खाली आलेली. बऱ्याच जिल्ह्यामध्ये 50 पैसेपेक्षा कमी आणेवारी आल्यामुळं शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. आणि त्यामध्ये जी काही अतिवृष्टी झाली होती यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. त्या नुकसानीपोटी शासनानं 8,500 रुपये हेक्टरी मदत दिली होती. रब्बीचं जे काय अनुदान होतं पेरणीसाठी ते सुद्धा 10,000 रुपये हेक्टरी दिलं होतं. आता त्याच्यात कोणाला कमी आलं कोणाला जास्त आलंय म्हणजे पूर्ण आलेलं नाही. जे नुकसान झालंय त्या पद्धतीने त्यांनी दिलेले. आता तुम्हाला खरंच नुकसान झालं होतं तेवढ्या प्रमाणात आलं का हे कमेंट करा. मात्र महत्वाचा विषय आहे आपल्या जिव्हाळ्याचा पीक विमा. कारण शेतकऱ्यांचं खरं संरक्षण जे आहे तर ते पीक विम्याच्या माध्यमातूनच होत असते. आणि आता या वर्षीचं जे काही पीक कापणी अहवाल आहेत ते सर्व राज्यातले झाले. सोयाबीन असेल, मका असेल, बाजरा असेल, मूग असेल, उडीद असेल आणि हे सर्व पीक कापणीचे अहवाल राज्य सरकारकडे गेले आणि राज्य सरकारकडनं ते आता केंद्र सरकारला पाठवलेले. आणि केंद्र सरकार अर्थात त्याच्यावरची जी काही माहिती आहे ती घेऊन पोर्टलवर अपलोड करील. कारण ही योजना आहे केंद्र सरकारची, प्रधानमंत्री फसल बीमा योजना. त्यामुळे हे सर्व केंद्र सरकारकडून होतं आणि त्यानंतर शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. आता तसं पाहिलं तर आपल्याला दरवर्षीची सवय लागली. पीक विमा आपला महिनाक्ष झालं पेरणं होऊन नुकसान झालं, पाऊसच नाही पडला तर आपल्याला 25% अग्रिम मिळतो. म्हणून बरेच शेतकरी वाट पाहिलेत की इतक्या आणखी एवढे दिवस झाले नुकसान होऊन तरी पीक विमा काऊन मिळाला नाही. तर त्याचं कारण असं आहे की जो काही शेवटी आपल्याला मिळत असते उंबरठा उत्पादनावर आधारित पीक विमा म्हणजे आता लोक जे मिळत होता, तर आता मधले जे काही गोष्टी होत्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल किंवा हंगामातील प्रतिकूल परिस्थिती असेल, काढणी पश्चात झालेली नुकसान भरपाई असेल, तर आता तशी कोणतीच मिळणार नाही. हे तर आपण याच्या अगोदरच सांगितलेलं आहे. आता जे मिळणार आहे फक्त उंबरठा उत्पादनावर आधारित जे काही नुकसान झालेलं आहे त्या प्रमाणात. आणि मुख्यमंत्र्यांनी जरी सांगितलं असलं की हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा देऊ, तर मात्र शेतकरी मित्रांनो तसा काही मिळण्याची शक्यता नाही. कारण 17,500 रुपये हेक्टरी हे मिळण्याची शक्यता नाही. आणि मग मिळणार कसे? एवढे तर मिळणार नाहीत. मग आता बाकीच्या शेतकऱ्याला तर आपलं नुकसान आता म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचं हे एकरभर राहणे याच्यातला हे कोपरा नुकसान झालेला आहे एवढा. समजा हे 20% नुकसान आहे या शेतकऱ्याचं, 20% नुकसान झालेलं आहे. आता ह्या शेतकऱ्याला वाटतं मी आपण एवढा पीक विमा भरलाय नुकसान 20% झाले. मग आता दुसरा एखादा शेतकरी आहे त्याचं हे पूर्णच्या पूर्ण नुकसान झालंय, समजा हे 50%, याचं 50% झाले आणि याचं कमी झाले. आता ह्या शेतकऱ्याला वाटतं आपल्याला 20% प्रमाणे नुकसान भरपाई मिळेल आणि याला वाटतं आपल्याला 50% नुकसान झाले म्हणून मिळेल. आणि काही असे असतील की ज्याचं सगळं रानच खरडून गेले, रानात काहीच राहिलं नव्हतं, त्याला वाटतं आपल्याला 100% मिळेल. पण तसं होणार नाही. त्याचं कारण एक लक्षात घ्या की या वर्षी उंबरठा उत्पादनावर आधारित म्हणजे प्रत्येक मंडळामध्ये 12 ठिकाणी याचे पीक कापणीचे प्रयोग झालेले आहेत.
आणि त्या प्रयोगामध्ये त्या मंडळात किती टक्के नुकसान झालेलं आहे, म्हणजे किती उत्पन्नामध्ये किती टक्के घट आलेली आहे त्यानुसार मिळणार आहे. आता समजा हे दोघांचं मंडळ एकच आहे, ह्या दोन शेतकऱ्याचं मंडळ एकच आहे. आता याचं 20% नुकसान आहे, याचं 50% नुकसान आहे. आता यायला वाटतं की आपल्याला 50% प्रमाण भेटायला पाहिजे, यायला वाटतं 20% प्रमाण भेटायला पाहिजे, पण याच्या वावरामध्ये पीक कापणीचा अहवाल झालेला नाही. मग तो झालेला आहे त्याच मंडळात पण दुसऱ्या वावरात. आता ह्या वावरात झाल्यामुळं इथं समजा नुकसान भरपाई 25% म्हणजे नुकसान झालेली, म्हणजे उत्पादनामध्ये घट 25% या शेतकऱ्याची आली आणि इथं उंबरठा उत्पादन काढलेले. असंच बऱ्याच 12 म्हणजे मंडळामधल्या 12 ठिकाणी हे काढलेले आणि त्याची समजा सरासरी आपण पकडू 25% ही उत्पादनामध्ये घट आलेली. आता इथं 25% आली म्हणजेच तुम्हाला सांगतो त्या मंडळासाठी 25% नुकसान भरपाई इतकाच पीक विमा मिळणार आहे. मग आता ह्या शेतकऱ्याचं जरी 20% नुकसान असलं तरी त्याला ह्याच प्रमाणात मिळणार आणि याचं 50% जरी असलं तर त्याला सुद्धा ह्याच प्रमाणात मिळणार आहे. त्याचं कारण काय? कारण आता यावर्षी जे काही वैयक्तिक पंचनामे होते ते वैयक्तिक पंचनामे कोणाचेच झाले नव्हते. शेतकऱ्याने कंपनीला फोन लावले पण कंपनीने काही पाहणी केली नाही, नुसतं ऐकून घेतलं. तसं तर काही कंपन्या आधीच सांगलेल्या की यावर्षी उंबरठा उत्पादनावर आहे, त्यामुळे तुमची तक्रार दाखल करून घेण्यात येणार नाही, तक्रार करून काही फायदा नाही. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी केलं पण त्याचा काही फायदा होणार नाही. आता हे शेतकऱ्याचं नुकसान झालं असं यानं फोन बी लावला असला तर जे काय आता उंबरठा उत्पादनात नुकसान आले ते याच्यानुसारच मिळणार आहे. कारण वैयक्तिक पंचनामा याचा करायला कोणीच आलं नाही ना. जे काही त्यावेळेस अतिवृष्टी झाली त्यावेळेस कृषी सहाय्यक तलाठी हे आले, त्याने पाहणी केली, त्याच्यानुसार 8,500 रुपये हेक्टरी आपल्याला या अगोदरच मिळालेली. तुम्हाला मिळाली नाही ते सांगा एकदा कमेंट करून. म्हणून वैयक्तिक पंचनामे नसल्यामुळे जे उंबरठा उत्पादनामध्ये त्या मंडळामध्ये घट आली त्याप्रमाणे जर समजा एक उदाहरण दाखल घेतलंय 25% जर त्यामध्ये उत्पादनामध्ये घट आली असेल तर ते या 20% नुकसानीवाल्याला तेवढेच भेटणार आणि 50% वाल्याला तेवढेच भेटणार. आणि ज्याचं 100% कार्यक्रम झालाय त्याच्या वावरातच काही नव्हतं राहिलं त्याची तीच गत राहणार आहे. कारण त्याने पुन्हा पेरणीच केली असेल ना, पहिलं गेलं कार्यक्रम पावसात वाहून, त्याच्यानंतर त्यानं पुन्हा पेरणी केली असेल, त्याचा डबल पेरणीचा खर्च गेलाय. पण हंगामातील जी काही प्रतिकूल परिस्थिती होती तो ट्रिगर हटवल्यामुळं त्याच्या डबल पेरणीचा काहीच उपयोग नाही. त्याचं जे नुकसान झाले त्यानं पीक विमा भरलेला असेल तर त्याला ह्याच प्रमाणे नुकसान भरपाई मिळणार आहे. आणि तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो की आता या महिन्यामध्ये सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, मक्का असेल, याचा पीक विमा आता मिळायचा मार्ग मोकळा झालेला आहे. आणि त्याच्यात महत्वाची गोष्ट आहे की जी पैसेवारी ती पैसेवारी 50 पैशाच्या पेक्षा खाली आलेली आहे आणि तसेच पीक कापणीचे अहवाल सुद्धा आले असतील. त्यामुळे या शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल. आणि जे काही कापूस, तूर या पिकाचे शेतकरी असतील तर त्याला थोडं थांबावं लागेल, कारण मार्चच्या नंतर त्याचे पीक कापणीचे अहवाल होतील, कारण ते हे पीक लांबणीचे. त्याच्यामुळे त्यांना जरा थांबून एप्रिल पर्यंत त्यांचे अहवाल सादर झाल्याच्या नंतर त्याला हा पीक विमा मिळू शकतो. आता तुमचं यामध्ये खरंच किती नुकसान झालं होतं का नव्हतं हे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि मात्र महत्वाची गोष्ट तुम्ही पीक विमा भरला होता का नाही ते सांगा. कारण लय शेतकऱ्याने भरलाच नाही, कोणाला वाटू लागलं 1 रुपयातली योजना बंद केली आणि ते ट्रिगर हटवलेत म्हणून पीक विमा काही मिळण्याची शक्यता नाही. मात्र आता यावर्षी एक बरं होतं, जरा जिल्हा परिषदच्या याच्या निवडणूक आहेत त्याच्यामुळे इतका तितका शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो. आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.